जिल्हा अधीक्षकांची नाकाबंदी आदेश असतानाही शहादा शहरात मानवी शरीराला अपायकारक असलेला तंबाखूजन्य पदार्थ जप्त। तंबाखूजन्य पदार्थ तस्करी करणाऱ्यांना कायद्याचा जरब नसावा का? राष्ट्रीय महामार्गावर गुजरात राज्याहून थेट शहादा मार्गे छत्तीसगड जाण्याचा होता बेत। परप्रांतीय नागरिकाला 14 लाखांचा मुद्देमालासह अटक। परप्रांतातून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ सुपारी घेऊन जाणाऱ्या इसमाचा व शहादा शहरातील तस्करांचा काही संबंध आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत। तसेच आणखी कोणाचा संबंध आहे का याची देखील पोलिसांनी मागमूस लावण्याची सुज्ञ नागरिकांची मागणी आहे। शहादा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की राष्ट्रीय महामार्गावर परप्रांतीय इसम अहमदाबादहून शहादा मार्गे छत्तीसगड राज्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ गुटखा सुपारी घेऊन जाणार आहे। महामार्गावर सापळा रचून हॉटेल काठेवाड येथे उभे वाहन क्रमांक छत्तीसगड पासिंग 04 PD 5935 या 16 चाकी वाहन जप्त करीत मानवी शरीराला अपायकारक असलेला प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ सुपारीसह सुमारे 14,10,000चा मुद्देमाल। वाहन चालक परप्रांतीय इसम नामे जयबान सिंह राम सुमिरन सिंह वय वर्ष 30 राहणार आमलाई तालुका शहाडोल जिल्हा सिंधी मध्य प्रदेश याचा विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 272 273 328 सह अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 चे कलम 26(2) 27(3) 30(2) अ चे कलम 3 चे उल्लंघन केले असून कलम 59(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी जितेंद्र इशी यांनी दिली असून पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या आदेशानुसार महिला पोलीस निरीक्षक माया राजपूत या पुढील तपास करीत आहे। दरम्यान शहादा शहरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे की मानवी शरीराला अपायकारक असलेला प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ सुपारी मोठ्या गुटखा माफिया तस्करांकडे तर जात नव्हते का याबाबत शोध लावणे आवश्यक आहे। तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे आदेश असतानाही महामार्गावर तस्करी जोरात सुरू आहे। एकंदरीत तस्करी करणाऱ्यांना कायद्याचा जरब नसावा का? लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नंदुरबार, शहादा।